महिलांना लगेच मिळतील 4,500 रुपये, पण आधार कार्डचं हे काम तातडीनं करा. ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्या महिलांच्या खात्यात एकाच वेळी 3 हप्त्याचे एकूण 4,500 रुपये जमा होतील. मात्र नेमक्या कोणत्या महिलांना 4,500 रुपये मिळणार हे सविस्तर जाणून घेऊयात. तर माता आणि भगिनींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल नवनवीन माहिती समोर येत असून आतापर्यंत 2 कोटीहून अधिक अर्ज दाखल करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी या योजनेच्या अर्जाची मुदतवाढ दिल्याने अर्जाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात 3,000 रुपयांची रक्कम जमा झाली आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात ज्या महिलांचे अर्ज स्वीकारले गेले आहेत अशा महिलांना 3 महिन्याचे एकत्र म्हणजे 4,500 रुपये मिळणार आहेत. अनेक महिलांना तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. ज्या महिला पात्र ठरल्या आहेत त्यांच्या खात्यात लवकरच तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. परंतु ज्या महिलांचे खाते आधार लिंक असेल त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ज्यांनी आधार संबंधित हे काम केलं नसेल त्यांना पैसे मिळण्याची शक्यता कमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे पाठवल्यानंतरही काही महिला तक्रारी नोंदवतात. या योजनेचे पहिला आणि दुसरा हप्ता जमा झालेला नाही अशा प्रकारच्या तक्रारी महिलांकडून केल्या जातात. पण या महिलांना आधार कार्ड संबंधित सर्व काही माहिती असणं गरजेचं आहे. महिलांना सर्वप्रथम त्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक करावे, त्यानंतर DBT इनेबल करावं. पण आधार लिंक आणि DBT स्टेटस तपासण्याबाबत अनेक महिलांना माहीत नाही. आम्ही तुम्हाला याबाबत सर्व काही माहिती सांगणार आहोत. असं करा आधार लिंक. सर्वात आधी तुम्हाला या वेबसाईटवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर होम पेजवर कन्झ्युमरवर क्लिक करा. इथे क्लिक केल्यावर तुम्हाला आधार सीडिंगचा विकल्प दिसेल. ते आधार सीडिंग इनेबल करा. त्यानंतर लगेच आधार क्रमांक भरा. हा प्रोसेस झाल्यावर बँक खाते आणि बँक क्रमांके अचूकपणे निवडा. त्या बाजूला असलेल्या बॉक्सवर क्लिक करा आणि कॅप्चा भरा. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुमची रिक्वेस्ट स्वीकारली जाईल आणि आधार बँकेतून सीडिंग केली जातील. DBT स्थिती माहिती वाचून घ्या. ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून त्यांच्या खात्यात पैसे मिळालेले नाहीत त्यांनी प्रथम त्यांची DBT स्थिती तपासावी. DBT स्थिती तपासण्यासाठी मुख्य पृष्ठावरील आधार सीडिंग पृष्ठावर जा. या पृष्ठावरील रिक्वेस्ट टू आधार सीडिंग बटनावर क्लिक करा. यानंतर गेट आधार मॅपेड स्टेटसवर क्लिक करा. आधार क्रमांक टाकून कॅप्चा भरा आणि चेक स्टेटसवर क्लिक करा. त्यानंतर DBT स्टेटस दिसेल. DBT सक्षम आहे की नाही याची खात्री करा. DBT सक्षम असल्यास पैसे जमा केले जातील. खात्यात पैसे जमा झाले नसतील तर बँकेत जाऊन DBT सुरू करा. जर तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि नवीन बातम्यांसाठी आपल्या लकी योजना चॅनलला सबस्क्राईब करा.